श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 30 ऑगस्ट आणि श्रावणातील पौर्णिमा आहे. श्रावणी पौर्णिमेला विशेष असे महत्त्व आहे. तसेच या दिवशीच जी नारळी पौर्णिमा आहे तर ह्याच पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. रक्षाबंधन हे सुद्धा नारळी पौर्णिमेच्याच दिवशी असतं. तर उद्या 30 ऑगस्टला रक्षाबंधन आहे, परंतु या संपूर्ण दिवसावरती भद्राची अशुभ सावली आहे. पौर्णिमा तिथी जी आहे तर ही उद्या 11 वाजता सुरू होणार आहे आणि 11 वाजता सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्टला सकाळी 7:07 पौर्णिमा असणार आहे. तसेच भद्रकाळ जो आहे तर तो भद्राकाळ हा सुद्धा उद्या 10:58 सकाळीच सुरू होणार आहे. त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवसावरती अशुभाची सावली असणार आहे. आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी घरातील स्त्रियांनी काही कामे ही करायची आहेत. ही कामे कोणती हे मी सांगणार आहे. तसेच आपल्याला ह्या भद्राची जी सावली आहे तर त्याचे जे वाईट परिणाम आहेत, नकारात्मक परिणाम आहेत तर हे दूर होण्यासाठी परवाच्या दिवशी म्हणजे 31 ऑगस्टला आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती एका ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. तसेच एक स्वस्तिक काढायचे आहे. तर हे स्वस्तिक कसे काढायचे, तसेच त्याची पूजा आपण कशी करायची हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. सर्वप्रथम आपण हे बघणार आहोत की घरातील गृहलक्ष्मीने या दिवशी कोणती कामे ही करायची आहेत. तसेच 11 नंतर हा भद्राकाळ चालू होत आहे, त्यामुळे तुम्हाला ही सर्व कामे ही सकाळीच करायची आहेत. त्यामुळे सकाळी लवकर उठून ही कामे करायची आहेत. ही कामे कोणती हे सांगण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आता सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावरती पाणीसुद्धा शिंपडायचं आहे, ज्यामुळे आपले पितृदेव हे तृप्त होतात. तसेच तुम्हाला हे सर्व करण्या अगोदर स्नान हे करायचं आहे आणि स्नान करूनच तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. मुख्य दरवाजा स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजावरती कुंकवाने किंवा हळदी कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे किंवा फक्त हळदीने सुद्धा स्वस्तिक काढू शकता. तसेच तुम्ही उंबरट्याला हळदीचे लेपन सुद्धा करा, यामुळे नकारात्मक शक्ती ही आपल्या घरामध्ये येत नाही. भद्राकाळ हा अशुभ मानला आहे, त्यामुळे या काळामध्ये जास्त नकारात्मकता असणार आहे. त्यामुळे ही नकारात्मकता आपल्या घरामध्ये येऊ नये त्यासाठी तुम्हाला आवर्जून हळदीचे लेपन हे उद्या सकाळी करायचं आहे. तसेच हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला मुख्य दरवाजाच्या स्वस्तिकला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहेत, दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे. तसेच तुम्हाला उंबऱ्याची सुद्धा पूजा करायची आहे. उंबऱ्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि धूप दीपाने ओवाळायचं आहे. यानंतर आपल्याला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे सुद्धा लावून ठेवायचे आहेत. बघा, दिव्यामध्ये नकारात्मक जी ऊर्जा आहे तर ती दूर करण्याचं खूप मोठं सामर्थ्य असतं. दिव्यामध्ये एक दैवी शक्ती असते. दिव्यामध्ये जे एक वलय तयार होतं तर ते वलय हे सकारात्मकतेचं वलय असतं. त्यामुळे आपल्याला मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला 2 दिवे हे सुद्धा लावून ठेवायचे आहेत. तसेच आपल्याला या दिवशी गॅस शेगडीची सुद्धा पूजा ही करायची आहे. तिथे सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक हे काढायचं आहे. आता यानंतर आपण अजून काय करू शकतो, तर पौर्णिमेचा दिवस आहे. या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करू शकतो, कुलदेवीची सेवा करू शकतो, तसेच अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करू शकतो. जर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असेल तर तुम्ही नक्कीच या दिवशी कुंकुमार्चन हे तुमच्या कुलदेवीला करा. तसेच कुलदेवीची तुम्ही ओटीसुद्धा भरू शकता. यानंतर तुम्ही जे घरामध्ये अन्नपूर्णा माता ठेवलेली आहे त्या ज्या तांदळावरती ही अन्नपूर्णा माता ठेवलेली असते तर हे तांदूळसुद्धा तुम्हाला जर बदलायचे असतील, ते खराब झाले असतील तर तुम्ही या पौर्णिमेच्या दिवशी बदलू शकता. तसेच घरात अजूनही जर देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर ही सुद्धा तुम्ही या श्रावण पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावरती करू शकता. तसेच ऑलरेडी जर तुमच्याकडे मंगल कलश असेल आणि त्यातील पाणी हे तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी बदलू शकता. नारळ खराब झाला असेल तर तो बदलू शकता. तसेच ज्या धान्यावरती म्हणजे गहू किंवा तांदळावरती आपण हा कलश मांडतो तर हे धान्यसुद्धा आपण या पौर्णिमेच्या दिवशी बदलू शकतो. तर अशी जी कामे आहेत म्हणजे माता लक्ष्मीची कामे किंवा जी काही सेवा असेल, तसेच कुलदेवीची काही सेवा असेल तर ही तुम्ही करू शकता. तसेच मंगल कलशाची पूजा किंवा स्थापना सुद्धा करू शकता. यानंतर आहे ते म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व देवांना सुद्धा या दिवशी स्वच्छ करायचं आहे.
जर तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तुम्ही तुमच्या देवघरातील सर्व देवांना या दिवशी स्वच्छ करू शकता आणि त्यानंतरच त्यांची पूजाही करू शकता. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर या श्रीयंत्रावरती सुद्धा आपण कुंकुमार्चन हे पौर्णिमेच्या दिवशी करू शकतो. परंतु लक्षात घ्या, हे जे काही तुम्हाला करायचं आहे तर हे तुम्हाला सकाळी 10:30च्या अगोदरच करायचं आहे, कारण 10:58ला भद्राकाळ सुरू होत आहे आणि कोणताही काळ जेव्हा सुरू होतो तर त्याचे जे प्रभाव आहेत तर ते अगोदरच अर्ध्या तासापासून सुरू झालेले असतात. त्यामुळे 10:30 ते 10:15च्या आतच तुम्हाला या सर्व गोष्टी या करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला या दिवशी कोणतीही धार्मिक कार्य किंवा पूजा ही करता येणार नाही, कारण भद्राची सावली ही या दिवशी असणार आहे आणि ही सकाळी 10:58ला जेव्हा भद्राकाळ सुरू होतोय तेव्हापासून 9 वाजेपर्यंत हा काळ असणार आहे. त्यामुळे ह्या ज्या सेवा आहेत तर ह्या तुम्हाला सकाळीच करायच्या आहेत आणि 10:15 ते 10:30च्या आतमध्ये ह्या करून घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर श्रीयंत्र नसेल तर त्याची स्थापना जर तुम्हाला करायची असेल तर ही सुद्धा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करू शकता. आता या संपूर्ण दिवसावरती भद्राकाळाची सावलीही असणार आहे, त्यामुळे आपल्याला या दिवशी तुम्ही एक दिवासुद्धा प्रज्वलित करू शकता. बघा, दिव्यामध्ये जे सकारात्मक वलय असतं तर ते नकारात्मक शक्तींना दूर करतं. तसेच दिव्यामध्ये एक दैवी शक्ती जी आहे तर तीसुद्धा आकृष्ट झालेली असते. त्यामुळे हा भद्राकाळ जो आहे तर यामध्ये जे काही या भद्राकाळाचे अशुभ परिणाम आहेत तर त्याचा परिणाम हा आपल्याला कमी व्हावा किंवा आपल्या घरामध्ये जास्त नकारात्मक ऊर्जा येऊ नये तर या दिवशी तुम्ही देवघरामध्ये दिवसभर एक अखंड दीपसुद्धा लावू शकता. यामध्ये तुम्ही जर शक्य असेल तर तूप जर घातलं तर अतिशय उत्तम, परंतु शक्य नसेल तर तेलाचा एक अखंड दीप लावा, ज्यामुळे हा दिवा हा दिवसभर प्रज्वलित राहील आणि भद्राचे जे अशुभ परिणाम आहेत तर हे तेवढे आपल्याला जाणवणार नाहीत. तर असा एक दिवा हा या दिवशी दिवसभर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावू शकता. म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही लावणार आहात तर त्याच वेळेला तुम्ही दिवसभर तेल पुरेल तर एवढे तेल ओता किंवा थोड्या थोड्या वेळाने जरी तेल ओतले तर तरीसुद्धा चालेल, परंतु असा एक दिवा जर दिवसभर तेवत ठेवला तर नक्कीच चांगले राहील. यावेळीची जी नारळी पौर्णिमा आहे, जी श्रावण पौर्णिमा आहे तर ही 2 दिवस म्हणजे 30 आणि 31 तारखेला असणार आहे. 31 तारखेला सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच 31 तारखेला योगायोगाने गुरुवारसुद्धा आलेला आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी तुमच्या गुरूंना अभिषेक स्नानसुद्धा घालू शकता, परंतु हे सर्व तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरतीच उठून स्नान करून तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि तुमच्या गुरूंना तुम्ही अभिषेक घालायचा आहे, त्यांचीसुद्धा तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे. तसेच तुम्हाला या दिवशी सकाळी देवघरासमोर बसून श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. तसेच महालक्ष्मी अष्टक जे आहे तर ते सुद्धा बोलायचं आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती सुद्धा लावू शकता. तर अशा छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत तर ते आपल्याला करायच्या आहेत. जेवढं होईल तर तेवढे आपल्याला देवांचा जप हा सुद्धा करायचा आहे. आता ही भद्राची सावली आहे, त्यामुळे आपल्याला मग 31 ऑगस्टला एक काम करायचं आहे. एका ठिकाणी दिवा लावायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा जास्त येते ते म्हणजे ज्या ठिकाणी आपला कचरा असतो त्या ठिकाणी किंवा मुख्य दरवाजातून येते तर जिथे तुम्ही डस्टबिन वगैरे ठेवता त्या ठिकाणी तुम्ही एक तुपाचा दिवा जर 31 ऑगस्टला सकाळी पौर्णिमा संपण्याच्या अगोदर म्हणजे 7 वाजण्याच्या अगोदर जर लावला तर नक्कीच तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही निघून जाईल. आता पाहूया की आपल्याला 31 ऑगस्टला स्वस्तिक कुठे काढायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला पौर्णिमा संपण्याच्या अगोदरच करायचं आहे, म्हणजे 7च्या आत करायचं आहे. हे स्वस्तिक काढण्यासाठी तुम्ही रांगोळीचा वापर करू शकता, फुलांच्या पाकळ्यांचा किंवा तुम्ही तांदळांचा वापर करू शकता. जर तुम्ही तांदळाने स्वस्तिक काढणार असाल म्हणजे अक्षतांनी स्वस्तिक काढणार असाल तर त्या अक्षता ज्या आहेत तर त्या तुम्हाला कुंकवाने लाल करून घ्यायच्या आहेत किंवा हळदीने पिवळ्या करून घ्यायच्या आहेत. फक्त पांढऱ्या अक्षतांनी तुम्ही हे स्वस्तिक काढू नका. तर तुम्हाला काय करायचं आहे तर एक पाट घ्यायचा आहे. पाटावरती तुम्हाला लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला हे जे स्वस्तिक आहे तर हे स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्या स्वस्तिकला तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फूल अर्पण करायचं आहे, खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे, तसेच धूप दीपाने ओवाळायचं आहे आणि एक दिवस हे स्वस्तिक असंच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा देवपूजा कराल तर तेव्हा हे जे तांदूळ आहेत तर ते गोळा करायचे आहेत आणि हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना खायला सुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जर शक्य वाटलं तर तुम्ही याचा प्रसाद सुद्धा बनवू शकता. स्वस्तिक हे एक पवित्र आणि शुभ चिन्ह आहे आणि स्वस्तिकमध्ये सूर्य, वायू, पृथ्वी, लक्ष्मी तसेच ब्रह्मदेव, इंद्र आणि माता पार्वती, शिव आणि गणेश तर हे जे देवदेवता आहेत तर यांचे वास्तव्य हे स्वस्तिक चिन्हामध्ये असते आणि यामुळेच आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचे आहे. अगोदर माझ्याकडून एक गोष्ट सांगायची राहून गेली, ती म्हणजे आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करणार आहोत तर ती नकारात्मकता दूर होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला 2 लवंग आणि 2 भीमसेनी कापूर हे नक्की आवर्जून टाकायचे आहेत.
तसेच या दिवशीच रक्षाबंधन आहे, त्यामुळे आपल्याला भद्रा काळात राखीसुद्धा चुकूनही बांधायची नाही। रक्षाबंधनाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड झालेले आहेत, त्यामुळे राखी कोणत्या काळामध्ये बांधायची आहे, शुभमुहूर्त कधी आहे, तर ही संपूर्ण माहिती त्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तरीही मी तुम्हाला थोडक्यात सांगते की जी राखी आहे तर ही तुम्हाला भद्रा काळ संपल्यानंतर म्हणजे 30 ऑगस्टला रात्री 9 नंतर बांधायची आहे। ते 31 ऑगस्टला सकाळी 7 वाजेपर्यंत ही राखी बांधण्याचा शुभमुहूर्त असणार आहे। भद्रा काळामध्ये अशुभ काळात राखी मात्र चुकूनही बांधू नका आणि जो भद्रा काळ आहे तर तो 30 ऑगस्टला सकाळी 11 ते रात्री 9 पर्यंत असणार आहे। भावाला राखी बांधताना ती राखी कोणत्या प्रकारची नसावी, तसेच भावाने बहिणीला कोणत्या वस्तू भेट स्वरूपात चुकूनही देऊ नयेत, राखी जेव्हा आपण नंतर सोडतो तेव्हा ती राखी कुठे ठेवावी, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आणि जे जे आपल्या मनात प्रश्न आहेत तर त्याची उत्तरे देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आहेत, तर ते सुद्धा तुम्ही जर पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्ही नक्की पहा।